श्री स्वामी समर्थ. माझ्या सगळ्या गोडताईंचं, मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा, भरभराटीचा आणि स्वामीमय जाओ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षामध्ये संकष्टी तिथी येते. महिन्यानुसार श्री गणेशाची रूपे देखील वेगवेगळी असतात. शुक्ल आणि कृष्ण पक्षाच्या चतुर्थी तिथीला श्री गणेश पूजेसाठी विशेष मानली जाते. या तिथीला श्री गणेशाची आराधना केली जाते, तर पूजेचे इच्छित फळ आपल्याला मिळते. शुक्ल पक्षाची तिथी ही विनायक चतुर्थी म्हणून ओळखली जाते. तसेच कृष्ण पक्षाची तिथी ही संकष्टी चतुर्थी अशी ओळखली जाते. या दिवशी गणेशाची पूजा अर्चनासह व्रताचा संकल्प घ्यावा. यामुळे सुख, समृद्धी, सौभाग्य प्राप्त होते. या दिवशी मनोभावे व्रत केल्याने सर्व संकटांपासून मुक्ती मिळते. तसेच आर्थिक चणचण देखील कमी होते. आणि ऑक्टोबर महिन्यात म्हणजेच अश्विन महिन्यात ही चतुर्थी वक्रतुंड चतुर्थी म्हणून ओळखली जाते. या चतुर्थीला व्रत केल्याने ते मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी ठेवले जाते. शिवाय मुलांसाठी गणपतीसमोर काही विशेष सेवा व उपाय केले जातात. तर असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. उपायामध्ये रविवारी आलेल्या अश्विन संकष्टी चतुर्थीला किंवा वक्रतुंड संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला गणपती बाप्पांसमोर मुलांसाठी 11 लवंगांचा हा प्रभावी उपाय करायचा आहे. आता हा उपाय केल्याने मुलांच्या मार्गात येणारे सर्व अडचणी दूर होतील, तसेच अडथळे दूर होतील आणि मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल. हा उपाय कुठे करायचा आहे, कसा करायचा आहे, तसेच ह्या लवंगा तुम्हाला ज्या उपायासाठी वापरलेल्या आहेत त्याचं काय करायचं आहे, ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती जर पहिल्यांदा तुम्ही नवीन आला असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्व व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉन देखील क्लिक करा. ज्यामुळे काय होईल की मी माझ्या चॅनलवरती जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करेल आणि त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत अगदी सहजपणे पोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. बघा, श्री गणेश हे विघ्नहर्ता आहेत आणि ते विद्येचे देवता देखील आहेत. आपल्या भक्तांवर येणारी सर्व संकटे, विघ्ने ते दूर करतात आणि भक्तांचे कल्याण करतात. तसेच विद्येचे देवता असल्याने मुलांविषयी काही समस्या असतील तर ह्या देखील काही उपायामुळे त्यांचा नाश होतो. आणि संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती तत्व जे असते ते जागृत असते आणि या दिवशी केलेल्या उपायामुळे आपल्याला कितीतरी पटीने अधिक लाभ होतो. तर पहा, मुलांच्या अभ्यासाविषयी काही समस्या असतील, जसं की मुलं खूप कष्ट करत आहेत, मेहनत करत आहेत, म्हणावा तसा अभ्यास करत असतात, पण बऱ्याच मुलांच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्यांच्या केलेला अभ्यास लक्षात राहत नाही. त्यांनी जी पण मेहनत केली आहे त्याचं फळ त्यांना मिळत नाही. पण श्री गणेशाची आराधना केल्याने, त्यांच्या सेवा केल्याने तुमच्या मुलांमध्ये हळूहळू फरक पडतो. आणि काही मुलं खूप हुशार असतात, अभ्यासातही त्यांचं मन लागत असतं, त्यांच्यासाठी ते कष्ट घेत असतात, परंतु तरी देखील त्यांच्या कष्टाला, मेहनतीला नशिबाची साथ मिळत नाही आणि म्हणावं तसं परीक्षेत त्यांना यश मिळत नाही. आजचं युग हे आहे ते स्पर्धात्मक आहे. बघा, स्पर्धात्मक परीक्षेत म्हणावं तसं यश मिळावं, मुलांची भरभराटी व्हावी, प्रगती व्हावी, तसेच नोकरी व्यवसायामध्ये त्यांची प्रगती व्हावी असं प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं. काही मुलांवर वारंवार संकट येतात, विघ्न येतात, मग ती आजारी पण पडतात. या रूपामध्ये देखील त्यांच्यावर संकट येत असतील किंवा सतत त्यांचे काही ना काही त्रास त्यांना जाणवत असतील किंवा इतर काही गोष्टी त्यांच्या बाबतीत घडत असतील, त्यामुळे त्याचा परिणाम त्यांच्या शालेय जीवनावर होत असतो, त्यांच्या अभ्यासावरती होत असतो. तर ही जी काही संकटं किंवा त्यांचे जे दोष आहेत, मग ते नजरदोष असो किंवा आणि कोणते इतर दोष असतील, मग त्यामध्ये पितृदोष येतो किंवा बाहेरील काही नकारात्मकता, त्याचाही त्यांना त्रास होत असतो. तर ते दूर व्हावे त्यासाठी देखील श्री गणेशाची आराधना केल्याने त्यांच्यावरती येणारी संकट, सर्व दुःख, विघ्न ते दूर करतात. आता तुमची मुलं 1 असो किंवा 2 असतील किंवा आणि त्यापेक्षा अधिक असतील तर प्रत्येक मुलासाठी तुम्हाला हा उपाय करता येणार आहे. मुलं बाहेरगावी शिकायला असतील तर हा उपाय कसा करायचा ते देखील मी पुढे शेअर करणार आहे. त्यामुळे कंटिन्यू व्हिडिओ बघा, स्किप न करता, म्हणजे तुम्हाला माहिती सगळी व्यवस्थित समजेल. रविवारी ही संकष्टी चतुर्थी आलेली आहे. ही संकष्टी चतुर्थी, वक्रतुंड संकष्टी चतुर्थी किंवा अश्विन
संकष्टी चतुर्थी या नावाने सुद्धा ओळखली जाते। तर पहा, रविवारी आलेल्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला पहाटे लवकर उठायचं आहे। उठल्यानंतर आपल्या घराची स्वच्छता वगैरे करून घ्यायची। त्यानंतर अंघोळ करून तुम्हाला आधी आपल्या घरामधील देवपूजा करायची आहे। आपल्या प्रत्येक घरामध्ये श्री गणेशाची मूर्ती किंवा फोटो हा असतोच। फोटो असेल तर फोटोला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे, मूर्ती असेल तर तो अभिषेक करून घ्यायचा आहे। अभिषेक तुम्हाला पाण्याने, पंचामृताने तुम्ही कसेही करू शकता आणि अभिषेक करताना तुम्हाला ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करत अभिषेक सुरू करायचा आहे। अभिषेक हा तुम्ही 11 वेळा पाण्याने, 11 वेळा पंचामृताने करू शकता किंवा तुम्ही गळतीचा वापर देखील करून अभिषेक करू शकता। अभिषेक करताना तुम्हाला अथर्व शीर्षकचं पठण करत हा अभिषेक करू शकता। जेव्हाही अभिषेकाचं जे पाणी असतं अभिषेक करून झाल्यानंतर ते तुम्हाला तुमच्या मुलांना प्यायला द्यायचं आहे। मुलं तुमच्या जवळ राहत नसतील तर ती तीर्थ तुम्ही स्वतः पिऊ शकता। उरलेले पाणी तुम्ही झाडाला टाकू शकता। फक्त तुळशीला हे पाणी टाकायचं नाही। त्यानंतर गणपतीची तुम्हाला पंचोपचारी पूजा करायची आहे, ज्यामध्ये गणपती बाप्पांना गंध, अक्षदा, लाल रंगाचे जास्वंदाचे फूल, 21 दुर्वांची एक जुडी बाप्पांना अर्पण करायची आहे। शिवाय बाप्पांच्या आवडीचे मोदक त्यांना अर्पण करायचे किंवा बुंदीचे लाडू देखील तुम्ही अर्पण करू शकता। अशा प्रकारे पंचोपचारे पूजा झाल्यानंतर मग तुम्हाला हा उपाय करायचा आहे। आता हा उपाय तुम्हाला दिवसभरामध्ये कधीही करता येणार आहे। रविवारी संकष्टी चतुर्थी आहे तर सकाळपासून ते रात्रीपर्यंत तुम्ही कधीही हा उपाय करू शकता। रात्री म्हणजे चंद्रोदयापर्यंत फक्त। दुपारी 12 ते 12:30 या वेळेमध्ये आपण कोणतीही सेवा करायची नाही। इतर वेळेमध्ये हा उपाय तुम्हाला तुमच्या पद्धतीने किंवा तुमच्या वेळेनुसार कधीही करता येईल। हा उपाय करताना तुम्ही तुमच्या मुलांना सोबत घेऊ शकता किंवा तुम्ही स्वतः आई किंवा वडिलांनी केला तरीही चालेल। बघा, बऱ्याचदा आईचा मासिक धर्म आलेला असतो तर अशा वेळेस हा उपाय वडिलांना केला तरीही चालेल किंवा मुलांकडून देखील तुम्ही करून घेऊ शकता। तर या उपायासाठी आपल्याला सर्वात प्रथम लवंगा घ्यायच्या आहेत। तर त्या लवंगा ज्या आहेत त्या फूल असलेल्या असाव्यात, तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात। ते अख्खं फूल जे असतं अशा लवंगा तुम्हाला उपायासाठी वापरायच्या आहेत, तुटलेल्या फुटलेल्या वापरायच्या नाहीत। आता तुमची जर 2 मुले आहेत, तुम्ही दोन्ही मुलांसाठी उपाय करणार आहात तर त्यांसाठी तुम्ही वेगवेगळ्या लवंगा घ्यायच्या आहेत। तुमच्या मुलांच्या ज्या काही समस्या आहेत त्या दूर होण्यासाठी हा लवंगांचा उपाय तुम्हाला करायचा आहे। तर प्रत्येक मुलासाठी तुम्हाला 11 लवंगा घ्यायच्या आहेत। त्यानंतर हा उपाय तुम्ही कुठे करावा, तुम्ही घरी देखील करू शकता किंवा तुमच्याजवळ जर एखादं गणपती बाप्पांचं मंदिर असेल तिथे जाऊन करणं शक्य झालं तर तिथे जाऊन देखील तुम्ही करू शकता। आता जर मंदिरात जाणं शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या देवघरासमोर बसून हा उपाय करायचा आहे। तर गणपती बाप्पांचे जिथे आपण पूजन केलेले आहे तिथे एक आसन टाकायचं आहे, आसनावरती बसायचं आहे आणि ह्या सेवेला सुरुवात करायची आहे। तर आता ही सेवा करायची आहे तर या लवंगा तुम्ही एका हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला 11 वेळा अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे आणि 11व्या वेळेस तुम्हाला अथर्व शीर्षाची पठण झाल्यानंतर फलश्रुती पठण करायचे आहे। परत एकदा सांगते, अथर्व शीर्ष जे आहे ते आपल्या दिंडोरी नित्यसेवेच्या स्तोत्रमंत्र या पोथीमध्ये दिलेला आहे। अथर्व शीर्ष तुम्हाला 11 वेळेस वाचायचं आहे आणि शेवटच्या वेळेस तुम्हाला फलश्रुती पठण करायची आहे। आता यावेळेस फलश्रुतीसह तुम्हाला पठण करायचं आहे। तुमची एकापेक्षा अधिक मुलं असतील तर तुम्ही मुलांसाठी वेगवेगळ्या लवंगा घेतलेल्या असतील तर पहिल्या लवंगा ज्या आहेत त्यावरती अथर्व शीर्षाचं पठण झालं की तुम्ही त्या लवंगा एखाद्या डब्बीमध्ये ठेवायच्या आहेत। त्यानंतर दुसऱ्या मुलासाठी सेम अशाच प्रकारे तुम्हाला 11 लवंगा घेऊन 11 वेळा अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे। त्या लवंगा तुम्हाला दुसऱ्या डब्बीमध्ये भरून ठेवायच्या आहेत। तर आता ह्या लवंगा काय करायच्या, तर यातील एक लवंग तुम्हाला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी मुलाला खायला घालायचे आहे आणि त्यानंतर उरलेल्या ज्या 10 लवंगा आहेत त्याचं काय करायचं, तर दुसऱ्या दिवशीपासून म्हणजेच रविवार नंतर दुसऱ्या दिवशी सोमवार आहे, सोमवारपासून या 10 लवंगा तुमच्याकडे शिल्लक राहतील। मग सोमवारी तुम्हाला एक लवंग घ्यायची, त्यावर अथर्व शीर्षाचं पठण करायचं, परत ती मुलाला खायला द्यायची। असं तुम्हाला 11 दिवस करायचं। 11 दिवसांची ही
सेवा आहे. बघा, मुलांना खूप फरक जाणवेल. मुलं आजारी पडत असतील, मुलांवर वारंवार संकट येत असतील, ज्यांच्या अभ्यासामध्ये प्रगती होत नसेल, नोकरी व्यवसायामध्ये भरभराट होत नसेल, ज्याही काही समस्या आहेत त्या पूर्णपणे नष्ट होतील, त्यांच्या अडचणी दूर होतील आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांची प्रगती होईल. बाहेरगावी असलेल्या मुलांसाठी तुम्ही या लवंग तशाच जपून ठेवायच्या. तुम्ही जेव्हा पण कधी त्यांना भेटायला जाल त्यावेळेस तुम्ही त्यांना त्या देऊ शकता. चला तर मग आजचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर प्लीज या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि याच्यातील माहिती तुमच्या मित्रमंडळींपर्यंत, परिवारापर्यंत पोचवा, ज्यामुळे या माहितीचा त्यांना देखील उपयोग होईल आणि त्यांच्याही मुलांच्यामध्ये प्रगती होईल. चला तर मग आजचा व्हिडिओ आपण इथेच संपूया. अशा छानशा माहितीबरोबर पुन्हा उद्या नव्याने भेटूया. सर्वांना श्री स्वामी समर्थ.